नमस्कार दर्शक श्रोते हो. नमस्कार. मी दिलीप पार्वती दत्तात्रय गोखले. माझ्या सांगतो ऐका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. बांधवांनो, आपला समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. वर्षाचे 12ही महिने कोणते ना कोणते तरी सण आणि उत्सव आपण साजरे करतच असतो. या सणांचं महत्त्वही खूप मोठं आहे. सणांमुळे समाजात आनंद, उत्साह आणि चैतन्य निर्माण होते. सगळेच सण महत्त्वाचे आहेत आणि प्रत्येक सणाचं महत्त्वही वेगळं आहे. श्रावण पौर्णिमा म्हणजे राखी पौर्णिमा, सगळ्यांचा आवडता रक्षाबंधनाचा दिवस. या दिवशी भगिनी आपल्या भावाला, मग तो सख्खा, चुलत, मावस, मामे, आत्ते, अगदी सावत्र किंवा मानलेला भाऊ का असेना, त्याला राख्या बांधतात आणि घरामध्ये गोडधोड केलं जातं. प्रत्यक्ष राखी बांधणं शक्य होत नसेल तर ते पोस्टानं, कुरिअरनं पाठवून दिली जाते. घराघरातून गोडाधोडाचा स्वयंपाक केला जातो. प्रत्येक जण कोणाचा तरी भाऊ आणि कोणाची तरी बहीण असतोच. त्यामुळे एकूणच हा सगळ्यांचाच सण आहे. बहिणीची भावावरची माया, भावाची बहिणीच्या सर्व प्रकारच्या हितरक्षणाची आनंदाने स्वीकारलेली जबाबदारीची जाणीव, सगळं कसं छान, मंगल, प्रसन्न वातावरण असतं. दर्शक श्रोते हो, बंधुभावना हेच या सणामधील भावतत्व आहे. आणि ही बंधुभावनेची जाणीव केवळ कौटुंबिक न ठेवता ह्या जाणीवेचा विस्तार आपण केला पाहिजे. ही जाणीव सामाजिक आणि राष्ट्रीय स्तरावर नेली पाहिजे. कारण बंधुभाव हा जसा कुटुंबात आनंद आणि एकमेकांची काळजी घेण्यासाठी उपयुक्त ठरतो, सुखसंकटात एकत्र असण्यासाठी उपयोगी पडतो, तसाच तो सामाजिक आणि राष्ट्रीय एकजुटीसाठी सुद्धा आवश्यक आहे. या बंधुभावनेचे सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनातील महत्त्व याच्यावर आज आपण जरा विचार करूया. बंधुभावनेचं महत्त्व जाणून घेऊया. अनेक ठिकाणी या वेगवेगळ्या प्रसंगातून हे महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे. भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सगळेच जण शाळेमध्ये असताना ही प्रतिज्ञा म्हणतात. त्यातल्या शेवटच्या 2 ओळी, माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे, अशा जरी असल्या तरी पहिल्या 2 ओळी, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, अशा आहेत. आपलं जे संविधान आहे त्याच्या उद्देशिकेमध्ये सुद्धा आपण व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता याचे आश्वासन करून देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्व निर्धार आपण केला आहे. बंधुता म्हणजे बंधुभावनेला एवढं महत्त्व का दिलेलं आहे याचा विचार आपण बंधुभावनेचा संदेश देणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं करूया. देशभक्त बंधूंनो आणि भगिनींनो, सामाजिक समता आणि राष्ट्रीय एकता हे तर संपन्न, सुखी आणि समर्थ भारताचे जणू 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, 2 कान आहेत. यांच्यामध्ये समन्वय आणि सामंजस्य नसेल तर भारताचं स्वातंत्र्यच धोक्यात येईल. आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 25 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीच्या राज्यघटना वाचन कार्यक्रमात भाषण करताना म्हणाले, भारताला आपले स्वातंत्र्य गमावण्याची वेळ एकदाच येऊन गेली आहे असे नाही. त्यांनी पुढे उदाहरणं दिली, ती महत्त्वाची आहेत, विचार करण्यासारखी आहेत. बाबासाहेब म्हणाले, जेव्हा महम्मद बिन कासिमने सिंधवर स्वारी केली तेव्हा सिंधचा राजा दाहिरच्या सेनापतीने कासिमकडून लाच घेऊन लढण्याचे साफ नाकारले. महम्मद घोरीला पृथ्वीराज चव्हाण याच्या विरुद्ध लढण्याचे आमंत्रण देणारा जयचंद होता. जेव्हा शिवाजी महाराज हिंदूंच्या स्वातंत्र्यासाठी युद्ध करत होते तेव्हा इतर मराठे सरदार आणि राजपूत मोगलांच्या बाजूने लढत होते. शिखांच्या ब्रिटिशांबरोबरच्या लढाईत त्यांना बाकीच्या कोणी सहाय्य केले नाही आणि 1857च्या स्वातंत्र्य युद्धात शीख शांतपणे प्रेक्षकासारखे स्वातंत्र्य युद्ध पाहत राहिले. बाबासाहेबांनी या ज्या वृत्तीला विश्वासघात आणि देशद्रोह म्हटला त्याचे कारण आपल्यामध्ये असलेल्या राष्ट्रीय बंधुभावनेची कमतरता होय. आपल्याच हाडामांसाच्या कोट्यावधी बांधवांना, रक्ताच्या भावांना अस्पृश्य ठरवून त्यांना शतकानुशतके गुराढोरांपेक्षा वाईट वागणूक देणाऱ्या, अमानुष वागणूक देणाऱ्या, त्यांचा छळ करणाऱ्या, त्यांच्यावर अन्याय करणारा असा
जो आमचा समाज होता त्याचं कारण आमच्यामध्ये असलेल्या सामाजिक बंधुभावनेचा अभाव हेच होय. आजच्या काळात सुद्धा पंथावरून, प्रांतावरून, सीमांवरून, नदीच्या पाणी वाटपावरून, भाषेवरून एकमेकाशी भांडणारा समाज म्हणजेच त्याच्यामधील राष्ट्रीय बंधुभावना नाहीशी झाली आहे असाच त्याचा अर्थ आहे असं म्हणायला हरकत नाही. देशाचा इतिहास काढून बघा, जेवढा जेवढा म्हणून आपला इतिहास आहे, या भव्य दिव्य इतिहासाला जर कधी कोणाची दृष्ट लागली तर आपसात ही हिंदू लेकरे जेव्हा जेव्हा भांडत बसली. माझ्या बाळांनो नका न भांडू, भारत माता करी आक्रंदन, भारत माता करी आक्रंदन. आणि बांधवांनो, यासाठीच हे रक्षाबंधन. ही बंधू भावना आमच्यामध्ये यायला पाहिजे. जेवढा इतिहास आहे तेवढा असाच आहे. अंबी जरी सिकंदराचा त्यावेळेला साथी नव्हता, रणी पराक्रमी पुरुराजाचा कधी पराभव तेव्हा नव्हता. अंबी नावाच्या आपल्याच बांधवानं, आपल्याच समाजातल्या माणसानं, राजानं पौरस नावाच्या पराक्रमी राजाचा वैरावरून केवळ घात केला. परकीय अशा सिकंदराशी हातमिळवणी केली, त्याला सहाय्य केलं आणि पराक्रमी अशा पुरुराजाचा पराभव केला. काय झालं असेल, कशामुळे झालं असेल? तर आपल्यामध्ये बंधुभावना नसल्यामुळे, राष्ट्रीय बंधुभावना नसल्यामुळे. शिवाजी महाराजांचा पुरंदरची लढाई प्रसिद्ध आहे. पुरंदरच्या लढाईमध्ये मिर्झाराजे जयसिंग लढत होता, दिलेर खान लढत होता. महाराजांनी जयसिंगांना पत्र लिहिलं होतं. त्यात त्याने असं सांगितलं होतं की मिर्झाराजे, तुम्ही आणि आम्ही एका संस्कृतीचे, एका धर्माचे, एका वंशाचे होत. हा औरंगजेब आहे, हा परकीय आहे, हा विदेशी आहे. याच्यामुळे आपला देवधर्म संकटात आलेला आहे, देश संकटात आलेला आहे. आपण एकमेकांनी मिळून, एकमेकांच्या मदतीनं या औरंगजेबावर मात करू, औरंगजेबाचा पराभव करू. महाराजांमध्ये ही राष्ट्रीय बंधुत्वाची जाणीव होती, म्हणून त्यांनी मिर्झाराजे जयसिंगांना हे पत्र लिहिलं, हे आवाहन केलं. पण जी महाराजांतली भावना होती ती मिर्झाराजांमध्ये नव्हती. परिणाम की त्या पुरंदरच्या लढाईमध्ये पराभव झाला. महाराजांना आग्र्याला जायला लागला. आपल्याला सगळा इतिहास माहिती. ह्याच महाराजांनी छत्रसालाला मदत केलेली, हा सुद्धा इतिहास आहे. म्हणजे महाराजांचं जे मोठेपण आहे ते वेगवेगळ्या कारण आपल्याला माहिती आहेत, पण त्याच्यातली राष्ट्रीय बंधुत्व हा आपण एक महत्वाचा भाग त्यातला समजला पाहिजे. आपल्या राज्यघटनेच्या उद्देशिकेमधला विषय मगाशी मी सांगितला, सामाजिक आणि राष्ट्रीय बंधुभावाचा अभाव हेच भारताच्या सामाजिक आणि राष्ट्रीय अवनतीचं, राजकीय अवनतीचं प्रमुख कारण आहे. बंधुभावनेचा अभाव असल्यामुळे येथे जाती व्यवस्थेचे रूपांतर नंतर जातीभेदात आणि जातीद्वेषात झाले. समाजात उच्च नीच अशी भावना निर्माण झाली. बंधुभावनेचा अभाव असल्यामुळेच लहान सहान भांडणे, स्वार्थी वृत्ती हे दुर्गुण बोकाळले. परिणामतः देश अंतर्गतरित्या कमजोर झाला. आपल्या घटनेचे शिल्पकार बाबासाहेब यांचीच काही वाक्य आणि यांचाच काही उपदेश आणि यांची काही मतं या रक्षाबंधनच्या निमित्ताने मी आपल्यासमोर मुद्दाम जाणून बुजून ठेवतोय. कारण का, मी मगाशी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हा बंधुभावनेचा संदेश देणारा सण आहे. शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब म्हणतात, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ही अखंड आणि अभंग अशी त्रिमूर्ती आहे. स्वातंत्र्यामुळे समतेला अर्थ आहे, परंतु जर बंधुभाव नसेल तर स्वातंत्र्य आणि समता यांची वाढ साहजिकपणे होणार नाही. 3/10/1954 रोजी आकाशवाणीवरील भाषणात बाबासाहेब म्हणतात, त्यांचा विषय होता माझे व्यक्तिगत तत्वज्ञान. बाबासाहेब म्हणतात, माझ्या तत्वज्ञानात स्वातंत्र्य आणि समता यांचे उल्लंघन होऊ नये म्हणून केवळ संरक्षण म्हणून निर्बंधाला स्थान आहे. माझ्या तत्वज्ञानात बंधुतेला फार उच्च असे स्थान आहे. स्वातंत्र्य आणि समता यांना संरक्षण फक्त बंधुभावनेचे आहे. निर्बंध हा निधर्मी असतो, तो एखाद्याला मोडता येतो, परंतु बंधुता व धर्म हा पवित्र आहे. म्हणजे माणसं बंधुतेशी निगडीत असतात, धर्माशी निगडीत असतात. कायद्यानं काय होईल, शिक्षा होईल, माणूस भीतीनं म्हणून गुन्हा करायचा टाळेल. पण अंतःकरणामध्ये जर आपल्याला वाईट गोष्टींबद्दलचं चीड आणि चाड असेल तर आपण दुष्कृत्य करणार नाहीत. वाईट भावनेला आपल्या विचारामध्ये आणि आचारामध्ये स्थान मिळणार नाही. बांधवांनो, कायद्यानं काय होईल, कायद्यानं नागरिक समान होतील, पण ते एकजीव होतील का, तर नाही होणार. बंधुभावनेने ते एकमेकांचे होतात. त्यामुळे अशा बंधुभावनेला प्रचंड स्थान हे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेले, आपल्याला माहिती सुद्धा आहे.
वर्षानुवर्षाचा इतिहास सुद्धा यासाठीच साक्षी आहे. पण दुर्दैवानं बंधुभावनेची जी भावना आहे, बंधुभावना जी आहे ती आज सुद्धा कुठेतरी जरा उपेक्षित दुर्लक्षित होते की काय, स्वार्थ परत बोकाळलाय की काय, अशी परिस्थिती जिकडे तिकडे आपल्याला बघायला मिळते. यातनं वर कसं यायचं, यातनं बाहेर कसं पडायचं, तर त्यासाठी या सणांचा आपल्याला संदेश जाणून घ्यायला पाहिजे. नुसतेच सण साजरे करायचे, घरापुरतं राहायचंय आणि बाकी घर, शेवटी घराला संरक्षण कोणाचं मिळतं? समाजाचं मिळतं. समाजाला संरक्षण कोणाचं मिळतं? तर देशाचं मिळतं. देश सुरक्षित असेल तर त्यातला समाज सुरक्षित राहील, आणि समाज सुरक्षित असेल तर समाजाचे घटक असलेली कुटुंब आणि कुटुंबातल्या व्यक्ती, त्यांचं हित सुरक्षित राहील. त्यामुळे जो अत्यंत महत्वाचा घटक आहे तो बंधुभावना आहे. आणि त्यामुळे बांधवांनो, रक्षाबंधनचा सण आपण साजरा करणार आहोत. आपापल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण असणार आहे, पण या आनंदाच्या वातावरणात आपण असं ठरवूया की जी कक्षा आहे, ही जी रेष आहे, ती आणखीन मोठी करू. ही बंधुभावना परत माझ्या घरापुरती, माझ्याच भावंडांपुरती मर्यादित राहणार नाहीत, तर सगळ्या देशभर आपण त्याचा विस्तार करू. वेगवेगळे राज्यांचे बंधन आपल्याला आड येणार नाहीत, भाषेची बंधनं आपल्याला आड येणार नाहीत. आम्ही सगळे भाऊ भाऊ म्हणून राहू. आसाम असो बंगाल, तो महाराष्ट्र वा तामिळ, तो कर्नाटक वा तामिळ, हा अखंड भारत आमचा, अखंड असे तो हिमाचल. ही भावना कधी निर्माण होईल? तर ती आपल्यात जर बंधुभावना असेल तरच निर्माण होईल. असा भारत देश जर सुजलाम सुफलाम करायचा असेल, बलवान करायचा असेल, समर्थ करायचा असेल, तर नागरिकांनी आपल्या एकजूट होणं गरजेचं आहे, एकजीव होणं गरजेचं आहे. आणि ही एकजीवता, एकरसता, समरसता ही आपल्याला बंधुभावनेमुळेच निर्माण होईल. आजच्या रक्षाबंधनाच्या दिवशी आपण असा विचार करूया का? बघा, तर या सणांचा उपयोग आहे, एक दिवशी जो सण झालाय त्याचा संदेश घेऊन आपण कायम वावरायचं आहे. यासाठी हा सण आपल्याला प्रेरणा देऊ अशी इच्छा मी व्यक्त करतो. बांधवांनो, माझं या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा, अशी विनंती मी आपल्याला करतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.